स्वकरुणा ध्यान. स्वकरुणा म्हणजे आपण आपल्या जिवलग मित्राशी जसा संवाद साधतो प्रेमाने, करुणेने, तसाच आपला आतील संवादही करुणामय करणे म्हणजेच स्वकरुणा. आता या संवादाची सुरुवात करताना अर्थात या स्वकरुणा ध्यानाची आपण सुरुवात करूया. तुम्ही हे ध्यान कधीही, कुठेही, कसेही करू शकता. सकाळी उठल्यानंतर, कामावर जाताना, येताना, मॉर्निंग वॉकला जाताना, संध्याकाळी येताना, काम करत असताना, जेव्हा तुम्हाला करावेसे वाटते तेव्हा तुम्ही करू शकता. पण किंबहुना मी तुम्हाला सुचवेल की हे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या करा, जे तुम्हाला अजून थोडे फायदेशीर ठरेल. हे ध्यान करण्यापूर्वी तुमचा दृष्टिकोन, या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मोकळा आणि प्रेमळ ठेवा. आपण आता ध्यानाला सुरुवात करत आहोत. आता कुठल्याही आरामदायी स्थितीमध्ये बसा किंवा तुम्ही झोपूनही हे ध्यान करू शकता. शरीर अगदी सैल ठेवा. कोणताही ताण, तणाव, अनावश्यक शरीरात आलेला संवेदना यांना पूर्णपणे मोकळे करा. अलगद डोळे मिटा. काही हळू मोकळे श्वास घ्या. हळू हळू. शरीर अगदी सैल करा. आवडल्यास हृदयावर अथवा शरीरातील सुखद स्पर्श देणाऱ्या भागावर हात ठेवा. आता एक दीर्घ आणि खोल श्वास घ्या आणि सोडाही. आणि जागरूकपणे, मी पुन्हा एकदा बोलते, जागरूकपणे पुढील काही वाक्ये माझ्या मागोमाग म्हणा. सुरुवात करूया आपण. माझे स्वतःवर असीम प्रेम आहे. माझे स्वतःवर असीम प्रेम आहे. मी स्वतःला जसा किंवा जशी आहे तसे मनापासून स्वीकारते. मी स्वतःला जसा किंवा जशी आहे तसे मनापासून स्वीकारते. मी स्वतःला आत्तापर्यंत जे काही दोष दिले किंवा वाईट बोलले त्याबद्दल स्वतःला माफ करते. मी स्वतःला आत्तापर्यंत जे काही दोष दिले, वाईट शब्द बोलले त्याबद्दल मी स्वतःची माफी मागते. प्रत्येक परिस्थितीला, कठीणातील कठीण परिस्थितीला सामोरी जाण्यास मी समर्थ आहे. मी धाडसाने आणि संयमाने पुढे जात आहे. मी धाडसाने आणि संयमाने पुढे जात आहे. मी एकटा किंवा एकटी नाही आहे. मी एकटा किंवा एकटी नाही आहे. आता क्षणभर थांबा आणि आपण जी वाक्य आपण आता जी बोललो
ती शरीरात हळूहळू विरघळू द्या. त्याची पुनरावृत्ती होऊ द्या तुमच्या मनामध्ये. प्रत्येक वाक्याला तुमच्या मनामध्ये आतपर्यंत शिरू द्या. जे काही बोललो ते मी आचरणात आणेल, माझ्या वर्तनात आणेल असा निर्धार करा. आता पुन्हा श्वासाच्या लयेकडे अलगद मनाला घेऊन या. शरीरातील श्वास जाणवा. शरीर स्वतः तुम्हाला श्वास देत आहे असे जाणवा. आता कल्पना करा की तुम्ही समुद्र किनाऱ्यावर उभे आहात. पुढे तुम्हाला अथांग समुद्र दिसतोय. समुद्राच्या लाटा, पाण्याचा तो प्रवाह मनाला एक सुखद असा अनुभव देत आहे. तिथे तुम्ही शांत आणि स्थिर मनाने उभे आहात अशी कल्पना करा. श्वास घेताना जणू पाण्याची लहर तुमच्या पायाला स्पर्शून जात आहे आणि तिचा तो स्पर्श, त्या पाण्याचा स्पर्श पायाला लागताच तुमच्या मनाला एक सुख, शांतता, स्थैर्य देत आहे. मनात श्वासाद्वारे आणि पूर्ण शरीरभर त्या पाण्याचा गारवा, तो स्पर्श पसरू द्या. आता याच प्रवासात मन भरकटेल. अर्थात आपण मानव आहोत, मन भरकटणारच. भरकटू द्या. त्याला अलगद लहान मूल जसं आई जसं लहान मुलाला परत घेऊन येते तसं त्याला परत घेऊन या आणि श्वासाकडे पुन्हा लक्ष केंद्रित करा. जसं वाऱ्याने एखादं झाड डुलतं तसं आता तुमचं शरीरही डुलतंय अशी कल्पना करा. श्वासाच्या लयेसोबत आणि तुमचं मन अंतःकरणातून शांत होतंय. फक्त श्वास आणि तुम्ही. फक्त श्वास आणि तुम्ही. या अनुभवाचा क्षणभर पूर्णपणे आस्वाद घ्या. शरीरातील सर्व इंद्रियातून त्याचा आस्वाद घ्या. पूर्ण शरीरात ही ऊर्जा पसरू द्या. क्षणभर तिथेच थांबा. आता हळूवारपणे श्वासापासून लक्ष सोडा. हळूवारपणे श्वासापासून लक्ष सोडा. शांतपणे या अनुभवाचा आनंद लुटा. फक्त आणि फक्त आनंद लुटा. जसे आहात तशाच परिस्थितीत राहा थोडा वेळ. आणि मग हळूहळू सौम्यपणे डोळे उघडा. सौम्यपणे हळूहळू डोळे उघडा. धन्यवाद.
इज इट ओके? या वेरी नाईस. नाव वन मोर मेडिटेशन. नो येस. येस. सो हाणे अञा हिकिड़ो आहे